तर पब्लिक एक न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मी आहे तुमचा वाला लाडका ओम्या. बघतो तो काय भावांनो इकडं नाही, या गाड्या थांबेल होत्या, दोन मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. म्हणलं बा रंपम गाड्या आहे म्हणलं, या तर नादच नाही म्हणलं या गाड्यांचा. या गाड्या येल्या होत्या बैल न्यायसाठी, आमच्या इकडचे ना ऊसतोडीला जाणारे बैल त्यांना घ्यायला आले होते. डायरेक्ट आपण ना भाऊ डायरेक्ट आपण दीपक शेटची आलो. दीपक शेटच्या आले आले मांजर पण ना भाई एकच नंबर खेळतो. म्हणलं बस काय भारी खेळू राहिली म्हणलं मांजर. म्हणलं घ्यायची बोकण तिची टोकरी पण टाक ना. आज ना आपण चाललो होतो फिरायसाठी, फिरायला जायचं काय म्हणजे आज आपल्याकडनं पाऊस पण व्हायला होता आणि आपण चाललो होतो फारिसाच्या अंग तिकडे महादेवाचं मंदिर तिकडे चाललो होतो. म्हणजे नाखी पोरं ना आज मोकळे होते, रिकामे होते, कोणाला काय काम नव्हते. पावसामुळे दुपारून पाऊस झाला होता त्याच्यामुळे नाखी निघले होते फिरायला. पण ना फायनली पोहोचलो होतो इकडे दर्शनासाठी. इकडे ना खाली हातपाय धुवायचं राहतं, कुंड आहे इकडं हातपाय धुवायसाठी. तिकडे निघलो मग कुंडाच्या अंगा नाही पोरं स्नॅप काढले होते, काही हातपाय धुत पण होते, काही पडले पण असते. आता काय तिकडून सारावरून आलो इकडे दर्शन घ्यायसाठी मंदिरामध्ये घुसली, मस्त एंट्री मारली. इकडे दीपक शेटने मस्त पाया पडून घेतलं देवाच्या. आपण पण बिलो पाया पडायला आपल्या आधी ना भाऊ इकडे ना भाऊ म्हणलं लाईट नाही काय, म्हणलं लाईट लावून पाहा म्हणलं समाजसेवा करा. इकडे ना लाईटच नव्हती त्याच्यामुळे ना बंद होती लाईट पण. म्हणलं बा इकडे बाहेर येऊन बघतो काय भाऊ इकडे ना फुल पाऊस होता, म्हणजे पाणी वळलं होतं त्याच्यामुळे अख्खं पाणी चालू होतं नदीला. ते झाडं मध्येच कापून टाकलं होतं ना, त्याच्या कारणामुळे रस्ता बंद पडला होता भाऊ. अशी झाडं नका कापू एवढंच सांगणं. एक नवीन ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र.